नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 15 एप्रिलची संध्याकाळ 7 ते 8च्या दरम्यान बीड बायपासवरील गांधेली फाट्याजवळ एक मृतदेह सापडतो. हा मृतदेह एका वकिलाचा, ॲडव्होकेटचा. सुरुवातीला हा सर्व लूटपाटीचा किंवा त्या वकिलाच्या एखाद्या पूर्ववैमनस्यातून झालेल्या खुनाचा वाटत होता. पण जेव्हा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि जे सत्य समोर आलं त्यातून हा प्रकार धक्कादायक जेव्हा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तेव्हा घडलेला सर्व प्रकार समोर आला. या वकिलाची का झाली हत्या, कोणी केली आणि त्यामागची कारणं काय होती, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. मित्रांनो, संभाजीनगरमधील बीड बायपासवरील आनंदनगर येथे राहणारे ॲडव्होकेट मिथुन भास्कर हे हायकोर्टात प्रॅक्टिस करायचे आणि रोज त्यांची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी कोर्टाकडे जायचं, जवळपास संध्याकाळपर्यंत कामं उरकायची आणि त्यानंतर घरी परत यायचं. एखाद दुसऱ्या वेळेस जर कामाचा लोड जास्त असेल, कागदपत्र बनवण्याचं काम जर जास्त असेल तर त्यांना उशीरही होत असे. त्यामुळे त्यांचं रुटीन अगदी व्यवस्थित चाललेलं होतं. 15 एप्रिलला रोजच्या प्रमाणे ते आपल्या कामावर गेले. संध्याकाळ झाली आणि त्यांचं काम ते उरकतच होते. तेवढ्यात त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला आणि विचारलं की घरी कधी येणार. मिथुन भास्कर यांनी सांगितलं की साधारणपणे 10 ते 15 मिनिटात मी घरी येतो. तेव्हा साधारणपणे 7 वाजले होते. 10 मिनिटात पती घरी येणार म्हणून मिथुन यांच्या पत्नीने त्यांची वाट बघत बसल्या. 1 तास होऊन गेला, 2 तास होऊन गेले, पण मिथुन काही घरी आले नाही. पत्नीने पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन कोणी उचलला नाही. बराच वेळ निघून गेल्यानंतर मग मिथुन यांच्या पत्नीने मिथुन यांची बहीण मधुरा भास्कर, ज्या CID मध्ये ऑफिसर आहेत, त्यांना कळवलं आणि मधुरा भास्कर यांनी आपल्या भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांना कळलं की बीड बायपास येथील गांधेली फाट्याजवळ एक मृतदेह सापडला आहे. मधुरा भास्कर यांनी जाऊन त्या मृतदेहाची शहानिशा केली आणि तो मृतदेह हा मिथुन भास्कर यांचाच होता. मग मिथुन भास्करांसोबत झालं काय होतं, तर अशी माहिती समोर आलेली आहे की मिथुन भास्कर हे साधारणपणे 7:45च्या सुमारास गांधेली फाट्याजवळ आले. याच गांधेली फाट्यावर एक तृतीय पंथीने त्यांना अडवलं आणि त्यांच्याकडे टाळ्या वाजवत पैशाची मागणी केली. मिथुन भास्कर यांनी खिशातून 10 रुपये त्या तृतीय पंथीयाला दिले, पण त्याचं काही समाधान झालं नाही आणि त्याने मिथुन भास्कर यांच्याकडे अधिकचे पैसे मागितले. तृतीय पंथीयाच्या वेशात होता सादिक बशीर अन्सारी. सादिकने अधिक पैशाची मागणी केली. मिथुनने अधिकचे पैसे देण्यास नकार दिला आणि यातच दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. शाब्दिक भडका उडाला. मग वातावरण तापल्यामुळे सादिक आणि मिथुन यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. सादिकने मिथुनला मारहाण केली आणि नंतर कॉलरला पकडून फरफटत रोडवरनं आजूबाजूच्या झाडीमध्ये घेऊन गेला. झाडीत गेल्यानंतर सादिकने एका विशिष्ट प्रकारे टाळ्या वाजवल्या आणि ह्या टाळ्या वाजवल्यानंतर सादिकचे 2 साथीदार, जे झाडीत आधीपासूनच लपून बसले होते, नानासिंग उर्फ हिरासिंग आणि राहुल निवडुंगे, हे 2 जण बाहेर आले. तिघांनी मिळून मिथुनवरती अटॅक केला, हल्ला केला. नानासिंगने आणि राहुल निवडुंगेने मिथुनचे हातपाय घट्ट पकडून ठेवले आणि सादिकने मिथुनचं पाकिट काढून घेतलं. त्या पाकिटात त्याला फारसे पैसे मिळाले नाही. मग त्याने रागात येऊन मिथुनचा मोबाईल देखील हिसकावून घेतला. मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर मिथुनने पूर्ण ताकद लावून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. नानासिंगला आणि राहुलला जोरदार धक्का दिला. धक्का देऊन मिथुनने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मिथून पळून जातोय हे बघून सादिकला वाटलं की ही व्यक्ती आता थेट पोलिसात जाणार, आपली तक्रार करणार आणि आपल्यावरती काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून सादिकने त्याच्या जवळचा चाकू काढला आणि जोरदार प्रहार मिथूनच्या मांडीवर केला. हाच वार मिथूनच्या मर्मी लागला. भरपूर रक्तस्राव होऊ लागला. वेदनेने मिथून तळतळू लागला. त्यानंतर यांनी परत त्याला जोरात पकडून ठेवलं आणि त्याला मारहाण केली. आता हा घाव अतिशय खोल असल्यामुळे प्रचंड रक्तस्राव मिथूनच्या शरीरातून झाला. त्यातच तो कमजोर पडू लागला, अशक्त होऊ लागला आणि शेवटी तिथेच त्याचा अंत झाला. आता मिथूनचा अंत झालाय, मृत्यू झालाय हे बघून सादिक, नानासिंग आणि राहुल यांनी तिथून पळ काढण्याचं ठरवलं आणि ते पळूनही गेले. हा सादिक त्याच्या कथित कुठल्या तरी गुरुच्या घरी जाऊन लपला, जे संभाजीनगरमधील शहानूर मियाँ दर्ग्याच्या आजूबाजूला आहे तो परिसर. आणि सोबतच हे बाकीचे दोघं म्हणजे नानासिंग आणि राहुल हे मुकुंदवाडीतील त्यांच्या खोलीवर किंवा घरी जाऊन लपून बसले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अतिशय वेगाने तपास करायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की या ठिकाणी रात्री 8 नंतर या बीड बायपास गांधेली फाटा परिसरामध्ये तृतीयपंथीयांचा मोठा वावर असतो. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला तृतीयपंथीयांकडे चौकशी करायचं ठरवलं. त्यांनी 13 तृतीयपंथीयांना चौकशीसाठी बोलवलं आणि डिटेल कसून चौकशी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यातलाच एक सादिक नावाचा तृतीयपंथी हा काही वेळापासून गायब आहे. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी शहानूर मियाँ परिसरातून या सादिकला उचलून त्याला पोलीस ठाण्यात आणली. कसून चौकशी केली आणि ताबडतोब या सादिकने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे 2 साथीदार त्यांनाही उचलण्यात आलं आणि तिघांनी मिळून आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिलेली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमधील तृतीयपंथी लोक जे आहेत, त्यांचा जो एक समुदाय आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार सादिक हा काही तृतीयपंथी नाहीच आहे, तो पुरुष आहे. पण कुठलंही काम करण्याचा कंटाळा, व्यसनं असतील, त्यामुळे त्यांनी लूटमार करण्याचा हा सोपा मार्ग निवडलेला आहे. सादिकने या अगोदरही याच बीड बायपास परिसरामध्ये लूटमार केली असल्याचं इतर तृतीयपंथीयांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही त्याची मोडस ऑपरेंडिस होती की बीड बायपास तसा रात्रीच्या वेळेला थोडा कमी वर्दळीचा रस्ता असतो, सुनसान इलाका असतो. मग तिथे जाणाऱ्या येणाऱ्यांना पकडायचं, त्यांना दमदाटी करायची, चाकू सुरा लावून त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, हे त्यांचं नित्याचंच काम असू शकतं. पण छत्रपती संभाजीनगरमधील तृतीयपंथीयांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. याचा आमच्या समुदायाशी काहीही संबंध नाही. या सादिकच्या अशा कृत्यांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील तृतीयपंथीयांचा समुदाय हा विनाकारण बदनाम होतोय, अशा शब्दात इतर तृतीयपंथीयांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हापासून या घटनेची माहिती पसरलेली आहे, तेव्हापासून छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडालेली आहे. मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये. त्याचप्रमाणे लोकांमध्ये भीतीचं सुद्धा वातावरण पसरलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.